कार्बन डायऑक्साईड आपण सोडतो, कार्बन डायऑक्साईड घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, ते वापस घेतो. आपण ऑक्सिजन नाही घेतोय, आपण कार्बन डायऑक्साईड घेतोय. तर आपण जे कार्बन डायऑक्साईड रिलीज करेल त्या एक्झॉस्ट सिस्टीमद्वारे ते बाहेर जाणार आणि आपण ऑक्सिजन घेणार आणि ते व्यवस्थित एक्झॉस्ट सिस्टीमद्वारे बाहेर जाणार. आता प्रश्न हा पण पडेल की एक्झॉस्ट सिस्टीम मधनं जर जंतू आले तर माझ्याच घरामध्ये प्रॉब्लेम झाले, तर मग दुसरे प्रॉब्लेम सोडून सर्वात पहिले ज्याच्यामुळे माझ्या घरातल्यांचा जीव गेला ते प्रॉब्लेमला मी कन्सिडर करून या मासची हे केलं, फॉर्म केला. याच्यावर असं निघालंय की 76.42% हे बचाव करते माणसाचा. तर मला याचा पूर्णपणे बचाव करायला म्हणजे 100% व्हायला पाहिजे, अशी इम्प्लिमेंट करायचं आहे मला. जगात जेव्हा कोरोना आला होता त्यावेळेस मृत्यूचं तांडव संपूर्ण जगानं बघितलं होतं आणि त्याच कालावधीमध्ये मास्क किती महत्त्वाचा आहे आणि तो वापरल्याने प्राण कसे वाचू शकतात याची प्रचिती देखील प्रत्येक भारतीय नागरिकाला आली होती. आणि हाच मास्क आत्ताच्या येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वापरला जातो हे देखील आपण बघत आहोत. भारतातल्या ज्या मेट्रो सिटीज आहे मुंबई, पुणे, बँगलोर, कलकत्ता, यातल्या यात दिल्लीत सर्वात जास्त प्रदूषण असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत देखील आता प्रदूषणात वाढ होताना देखील मिळते. या प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक नागरिक, शिक्षित म्हणून आपण त्यांना, हायली क्वालिफाईड लोक मास्कचा वापर करतात. मात्र तो मास्क वापरताना तो देखील ॲडव्हान्स पाहिजे आणि अशाच प्रकारचा एक ॲडव्हान्स मास्क पार्थ नीरज पवार यांनी बनवलेला आहे. नेमकं या मास्कची खासियत काय आहे, कसा बनवला आहे आणि त्याला या संदर्भात काही म्हणजे काही स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता, त्याची दखल घेतली का, या सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत पार्थ पवार आहे. पार्थ, तुझं लेट्सअप मराठीमध्ये प्रथमतः मी स्वागत करतो. धन्यवाद सर. ॲडव्हान्स मास्क, कारण की मास्क 10 रुपयापासून 5 रुपयापर्यंत मिळतो. मात्र ॲडव्हान्स मास्क तयार करण्याचं नेमकं तुला का सुचलं आणि हा मास्क कसं काम करणार? हां. सर, ॲडव्हान्स मास्क म्हणजेच काय? ॲडव्हान्स मास्क म्हणजे आपण जे N95 मास्क वापरतो. N95 मास्क एक वेळा लावलं, N95 मास्क लावल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आपण सोडतो, कार्बन डायऑक्साईड घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, ते वापस घेतो. आपण ऑक्सिजन नाही घेतोय, आपण कार्बन डायऑक्साईड घेतोय. यांनी आपले रेस्पिरेटरी ऑर्गन्स अफेक्ट होते. तर याच गोष्टीसाठी मी ॲडव्हान्स मास्क इन्व्हेंट केला. दुसरी गोष्ट म्हणजे पोल्युशन. आता मुंबई, पुणे अशा मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये पोल्युशनचा थैमान आहे. तर पोल्युशनमध्ये काय होतं, जे सायलेन्सर मधून जे कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होते ती डायरेक्ट आपल्याला अटॅक करते. आणि अजून तिसरं प्रॉब्लेम हे आहे की फॅक्टरीमध्ये गॅस रिलीज होते हॅझर्डियस, जसं बिहार मध्ये ते ट्रॅजेडी झाली होती. ते सर्वात मोठं कारण आहे. बिहार मध्ये ट्रॅजेडी झाली, त्याच्यामध्ये खूप सारे लोक मेले. अजून या मास्क असा आहे की आपण मास्क दाखवतो, या मास्क मध्ये फिल्टर लागलेला आहे ज्याच्यामध्ये 9x3 लेयर्सचं प्रोटेक्शन आहे. पॉलिथ्रिलिन ते असं ते मटेरियल आहे. त्याच्यामध्ये काय होतं, पुढचा व्यक्ती जर शिंकला तर ते शिंकल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह असेल ते सर्व नाही का येणार कुठे, आपल्या मास्कमध्ये. तर आपण याच्यामध्ये 9x3 लेयर्स चारकोल बीज वॅक्सचं प्रोटेक्शन लावलेलं आहे. जर ते चारकोल बीज वॅक्स मधून कुठले पण जर्म्स वगैरे जंतू गेले तर ते पूर्ण प्युअर होऊन निघतात. तर आपण जे घेतोय ते आपण जर्म्स नाही घेणार, आपण प्युअर ऑक्सिजन घेणार. आता तुमचा प्रश्न पडला असेल की पार्थ बोलत होता की जे कार्बन डायऑक्साईड आपण घेतोय तर याचं काय. आपण त्याचं जे मशीन लावलेली आहे ते आपल्या कमरेवर आपण मशीन अटॅच केलेली आहे, एअर फ्लो सिस्टम म्हणतो आपण त्याला. तर आपण जे कार्बन डायऑक्साईड रिलीज करेल त्या एक्झॉस्ट सिस्टीमद्वारे ते बाहेर जाणार आणि आपण ऑक्सिजन घेणार आणि ते व्यवस्थित एक्झॉस्ट सिस्टीमद्वारे बाहेर जाणार. आता प्रश्न हा पण पडेल की एक्झॉस्ट सिस्टीम मधनं जर जंतू आले तर आपण त्याच्यामध्ये पण एक्झॉस्ट सिस्टीम मध्ये चारकोल बीज वॅक्स विथ 9x3 लेअर्सचं प्रोटेक्शन लावलेलं आहे. तर त्याच्यामधून पण आपल्याला जंतू येणार नाही, त्याच्यामधून पण आपल्याला कुठलीही बॅक्टेरिया वगैरे येणार नाही, आपल्याला फक्त ऑक्सिजन मिळेल. हा माझा प्रोजेक्ट होता. तर तुझ्या ॲडव्हान्स मास्कला आत्तापर्यंत कोणी कोणी दखल घेतली आहे? हा. तर बेसिकली हे जे आहे ना, अगस्ता इंटरनॅशनल फाउंडेशनद्वारे ऑर्गनाईज झालं होतं. ते झालं होतं 2021 साली. तर तेव्हापासनं तालुका लेवल,
डिस्ट्रिक्ट लेवल, डिव्हिजनल लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल, या पूर्ण तालुकापासनं तर नॅशनल लेवलपर्यंत मी रँक 1 होतो. प्रथम क्रमांक होता. आंतरराष्ट्रीय स्तरीय माझी निवड झाली. त्याच्यामध्ये मी पहिल्या राऊंडमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. आता मी राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट केला आहे. ही मास्क बनवायची कल्पना तुला कधी सुचली आणि तू तेव्हा किती वर्षाचा होता? मास्क बनवायची कल्पना मी हे मला आयडिया आली होती, म्हणजे ऑर्गनाईज केलं होतं अगस्त्या फाउंडेशननी 2021 साली. आणि तेव्हा मी अराउंड 9वीत होतो. आणि 9वीत मी पार्टिसिपेट केलं. आणि त्याच्यानंतर 2022 मध्ये मी 10वीत होतो, तेव्हा मला 9 कंपनीचे ऑफर आले होते. आणि तेव्हा हे कल्पना याच्यामुळे आली कारण कोविड नुकताच खतम झालं होतं. कोविडमध्ये किती लोकांचं जीव गेलं, माझ्याच घरी आजोबांचा जीव गेला. तर याच्यामुळे मला कल्पना आली की माझ्याच घरामध्ये इश्यू झाला, माझ्याच घरामध्ये प्रॉब्लेम झाले. तर मग दुसरे प्रॉब्लेम सोडून सर्वात पहिले ज्याच्यामुळे माझ्या घरातल्यांचा जीव जीव गेला, ते प्रॉब्लेमला मी कन्सिडर करून या मासची हे केलं, फॉर्म केला. तुझ्या डोक्यात आता नेमकी पुढची काय कल्पना असणार आहे? म्हणजे तुला काय वाटतं काय करायला पाहिजे? सरकारने यात मदत करायला पाहिजे तुला मास्क बनवण्यासाठी काय अपेक्षा आहे तुझी सरकारकडनं? अपेक्षा म्हणजे जेव्हा मला कंपनीचे ऑफर आले होते, तेव्हा मला कल्पना नव्हती की मार्केटमध्ये कसं याला मॅन्युफॅक्चर करू, कसं मी मार्केटमध्ये आणू. मला कल्पना बिलकुल नव्हती. माझं पेटंट पण तेव्हा नव्हतं. आता माझं पेटंट झालंय. आता माझी पुढची वाटचाल अशी आहे की याच्यावर असं निघालंय की 76.42% हे बचाव करते माणसाचा. तर मला याचा पूर्णपणे बचाव करायला, म्हणजे 100% व्हायला पाहिजे, अशी इम्प्लिमेंट करायचं आहे मला. त्याच्यानंतर मी मॅन्युफॅक्चरचा विचार करेल. तर अपेक्षा आहे की सरकार पण यामध्ये दखल घेऊन मला मदत करेल. धन्यवाद पार्थ. थँक्यू. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई.